राष्ट्रीय आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले। या लोक अदालतीच्या माध्यमातून तब्बल 8,337 प्रकरणे निकाली काढण्यात आली। जिल्ह्यातील सर्व दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं तसेच कामगार न्यायालय, सहकार न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय आणि जिल्हा ग्राहक तक्रार आयोग यांच्या विज्ञानानं या लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते। एकूण 12,791 प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती। त्यापैकी 2,215 प्रलंबित प्रकरणं आणि 3,122 दाखलपूर्व प्रकरणांमध्ये समेट घडून आला। अशा एकूण 7,337 प्रकरणांचा निकाल लावण्यात आला। या प्रकरणांमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक वाद, मोटार अपघात प्रकरण, कलम 138 NI ऍक्ट तसेच ग्रामपंचायत कर, महावितरण आणि बँकांच्या खटल्यांचा समावेश होता। यामध्ये सुमारे 27,79,46,483 रुपयांची तडजोड करण्यात आली। विशेष म्हणजे आपसी सहमतीनं घटस्फोट घेतलेल्या 4 जोडप्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला। तसेच 50 वर्षांपासून प्रलंबित असलेली काही प्रकरणही या लोक अदालतीत निकाली लागली। लोक अदालतीच्या माध्यमातून समोपचारानं वाद मिटवण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचवत असल्याचं यावेळी अधोरेखित झालं।